मी तुमचा बंधू दिनेश पाडवी पुन्हा देवाचं वचन डिस्कशन करण्यासाठी आपण पुन्हा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण योहानाचे पुस्तक योहानाचे शुभ वर्तमान 14 अध्याय 15, 16, 17, 18 आणि 20 वचन आणि 26 वचन हे वचन आपण डिस्कशन करणार आहोत. आणि जेव्हा आपला बाप्तिस्मा होतो आणि परमेश्वराचे सहाय्य म्हणजे पवित्र आत्म्याचे सहाय्य आपल्याला कसे होते याच्याबद्दल आपण थोडक्यात वचनाबद्दल बघणार आहोत. आणि त्यासाठी मी आशा करतो तुम्ही सर्व बायबल वाचत असाल आणि तुम्ही देवाला ओळखत असाल, देवाची प्रीती करत असाल आणि देवाची आज्ञा पाळत असाल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. तर योहान 14 आणि 15 वचन म्हणत आहे, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. देवाचं वचन हे म्हणत आहे की आपण देवावरती जर प्रीती करत असलो तर आपण देवाची आज्ञा पाळू. देव आपल्याला एक विचारत आहे, कारण जो कोणी आज्ञा पाळत नाही तो देवावरती प्रीती करत नाही आणि सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त झालेलं नाही. आणि ज्याला कोणाला सार्वकालिक जीवन प्राप्त हवे आहे, सार्वकालिक जीवन हवे आहे आणि ज्यांना आपला आत्म्याचा विचार आहे, आपला आत्मा वसावा हा मनात आपला विचार आहे, तर तो नक्की देवाचा आज्ञा पाळेल आणि त्या प्रकारे आपलं जीवन जगेल. देवाचा आज्ञा पाळणं म्हणजे काय? देवाचा आज्ञा आपण जेव्हा बायबल वाचतो तेव्हा देवाची आज्ञा काय हे आपल्याला समजते. आपल्याला चोरी करायची, वाईट करायची नाही आहे, नेहमी चांगलं करायचे, एकमेकांना मदत करायची, प्रार्थना करायची, देवावरती विश्वास करायचे आणि देवाने जे आपल्याला वचन दिले त्याप्रमाणे आपलं जीवन जगायचं, देवाची आराधना करायची. हे देवाचे नियम आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 10 आज्ञाप्रमाणे जे 10 आज्ञा आपल्याला सांगितलं आहे ते सर्व आज्ञा आणि बाकीच्या गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या सर्व गोष्टी त्या देवाच्या वचनामध्ये राहणे हे म्हणजे देवावरती प्रीती करणे होय. प्रेज द लॉर्ड. आणि 16 वचन म्हणते, मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला कवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे की जेव्हा येशू या पृथ्वीवरती आला तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार केले, अद्भुत कार्य केले. त्याने आपल्यासाठी जीव दिला. आपण योहान 3:16 पाहिल्याप्रमाणे त्याने एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला आहे. त्याने आपल्यासाठी जीव दिला. आपल्या बापासाठी आपण जे वाईट केलेलं, आपण कृत्य केलेले त्याच्याबद्दल एक पुत्र अर्पित केला गेला. तो तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन आणि तो पुन्हा जिवंत झाला आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य शक्ती होती आणि तो या पृथ्वीवरती आणि स्वर्गामध्ये त्याचे अधिकार होते. इतकी शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि त्याने मनुष्याला आपला प्रतिरूपाचा बनवला आणि त्याने जेव्हा परमेश्वर या पृथ्वीवरून पुनरुत्थान होऊन कबरीत त्याला ठेवलं होतं, क्रूसावरती चढला, आपल्यासाठी तो मरण पावला आणि तो पुन्हा जिवंत झाला. आणि जेव्हा तो स्वर्गात जाण्याची ज्याची वेळ आली तेव्हा म्हणत आहे, जरी मी जात आहे तरी तुम्ही एकटे नाही, कारण मी एक कवारी पाठवेल आणि तो तुमच्यासोबत राहील, तुम्हाला मार्गदर्शन करील आणि तो सदा सर्वदा तुम्हाला तुमच्यासोबत राहील, असं देवाचं वचन म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाला राहतो, तुम्हाला वस्ती करेल. हालेलुया प्रभू. आणि देवाच्या वचनामध्ये आपण विश्वास केला, देवाची ओळख झाली आपली आणि आपलं जीवन परिवर्तन झालं आणि आपण आपला बाप्तिस्मा करून घेतला. प्रेज द लॉर्ड. आपल्या पवित्र आत्मामध्ये प्रभू येशूच्या नावात आपला बाप्तिस्मा झाला पवित्र आत्माने. आणि आता पवित्र आत्मा आपल्यासोबत आहे यासाठी की जो आपण जी प्रार्थना करू ती प्रार्थनाचे उत्तर आपल्याला मिळावे, प्रभूचे संबंध आपले चांगले वाढावे आणि नेहमी आपल्यासोबत राहून आपले जे कार्य आहे, आपले जे कृत्य आहे ते सर्व कृत्याबद्दल त्याला ठाऊक आहे आणि आपल्याला नेहमी सहाय्य करण्यासाठी पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते परमेश्वराने पाठवलेला तो पवित्र आत्मा तो लोकांसोबत राहावे, मनुष्यासोबत राहावे, त्याने सहाय्य करावे, प्रत्येक प्रार्थना उत्तर द्यावे, अद्भुत कार्य करावे यासाठी एका कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो आहे पवित्र आत्मा. आणि देवाचं 18 वचन म्हणते, तुम्ही त्याला मी तुम्हाला आला तसे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणत आहे की मी तुम्हाला एकटे सोडणार नाही आणि तुम्ही एकटे नाही, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. देवाचं वचन सांगत आहे आपल्याला की आपण एकटे नाही, पवित्र आत्मा आपल्यासोबत कवारी म्हणून देवाने पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आपण असा विचार करायचा नाही की आपण एकटे आहोत. देवाचा आत्मा आपल्यासोबत आहे, देवाचं वचन आपल्यासोबत आहे, पवित्र आत्मा आपल्यासोबत आहे, देवदूत आपल्यासोबत आहे आणि आपण जे काही करू, वाईट करू अथवा चांगले करू, पण देव आपल्यासोबत आहे. आणि आपल्याला कोणतेही कृत्य करताना हे विचारात राहायचे की देव
परमेश्वर आपले सर्व काही लक्षात घेतोय. प्रेज द लॉर्ड. आणि 20 वचन म्हणते, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये व पित्या माझ्यामध्ये व देवाने आपल्याला सहायक म्हणून पाठवला आहे, तो आपल्यासोबत आहे. त्यासाठी आपण पवित्र आत्मा, पिता, पुत्र, पवित्र आत्माशी अशा त्रिकेमध्ये आपण प्रार्थना करतो. आणि कारण जग त्याला पाहत नाही, त्याला ग्रहण करत नाही, आणि जगातले काही लोक आहेत ते त्याच्यावरती विश्वास करत नाही. पण आपल्याला ठाऊक आहे पवित्र आत्मा काय आहे, पवित्र आत्म्याचे कार्य काय आहे, आणि कारण आपण देवाला अडवतो व देवाची कृत्य आपल्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी परमेश्वर असे वचन म्हणत आहे की तुम्ही त्याला ओळखता आणि जग त्याला ग्रहण करत नाही, जग त्याला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हे आहे पवित्र आत्माचं कार्य. पवित्र आत्मा म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देणारा, अद्भुत कार्य, चमत्कार करणारा. त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे योगदान खूप मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 26 वचन म्हटल्याप्रमाणे, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांशी तुम्हाला आठवण करून देईल. हालेलुया प्रभू. आज जर आपण पाहिलेलं ते अनेक प्रकारचे भविष्यवक्ते आहेत, किंवा अनेक प्रकारचे आपल्या जीवनामध्ये भविष्यवक्ते नसेल तरी अनेक प्रकारचे सेवक किंवा अनेक प्रकारचे विश्वासी लोक, त्यांच्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार होतात, कृत्य होतात, अद्भुत कार्य होतात. आणि ते कशामुळे होतं? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. आणि आपण जर शांत राहू, आपण जर देवाच्या वचनावरती राहू, किंवा आलेलं संकट किंवा दुःख किंवा काही बोलायचं असेल तेव्हा आपल्याला पवित्र आत्मा मदत करतो. आपल्याला काय बोलायचे, कोणाकडे जाऊन आपल्याला काय बोलायचे आहे, कोणापुढे काय बोलायचे आहे, हे सर्व आपल्याला होली स्पिरिट म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतं आणि ते आपल्या मुखाद्वारे बोलतं. प्रेज द लॉर्ड. कारण तेच आपल्याला सहाय्य देतं, तेच आपल्याला मदत करतं. आणि त्यासाठी पवित्र आत्म्याचे योगदान खूप मोठे आहे. आणि पवित्र आत्माच आपल्याला आता चालवत आहे. आणि परमेश्वराचं जेव्हा क्रूसावरती सोडून पुनरुत्थान झालं तेव्हा परमेश्वर स्वर्गात चालला गेला, येशू चालला गेला, परंतु पवित्र आत्माच्या कैवारी पवित्र आत्मा म्हणून आपल्यासोबत पाठवला गेला. आणि तो पवित्र आत्माचं दान आहे ते प्रत्येक बाप्तिस्मा जेव्हा होतो त्याला पवित्र आत्म्याचे दान मिळालेले असते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपल्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला आहे, वर्धित केलं गेलं आहे, असं देवाचं वचन म्हणत आहे. पण देवाचं वचन आपल्याला इथे सांगत आहे की जो कोणी पित्याच्या वचनावरती आपण वचनाच्या आज्ञा पाळतो आणि देवाच्या आज्ञा पाळतो, देवावरती प्रीती करतो आणि देवाच्या आज्ञा पाळून त्या प्रकारे आपलं जीवन जगतो आणि देवाच्या वचनानुसार चालतो, त्याला सर्व काही जीवन प्राप्त झालेले आहे. परंतु आता जीवन जगत असताना आपल्याला सहाय्य करण्यासाठी, आपल्याला मदत करण्यासाठी आणि सर्व काही सांगण्यासाठी, एखाद्या वेळेस भविष्यातलं काय घडेल ते सांगण्यासाठी, आपल्याला स्वप्नाद्वारे दर्शन देण्यासाठी हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याचं योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करायची. आपण जीवन जगत असताना आपण असं नाही समजायचे की मी एकटा आहे आणि माझ्यासोबत कोणीच नाही. परंतु प्रियांनो, मी यावेळी सांगत आहे की पवित्र आत्मा तुमच्यासोबत आहे, तुमच्या जवळ आहे आणि तो सर्व काही बघतो आणि तो आपल्याला सहाय्य करतो. पण आपण देवाला योगदान द्यावं, पवित्र आत्म्याला योगदान द्यावं, परमेश्वराचा आज्ञा पाळावा. परमेश्वराने जेवढे बी आपल्याला वचन दिलेले आहे त्या वचनावरती आपण चालावे, प्रार्थना करावी, अशा प्रकारचे आपण जीवन जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आशा करतो हे वचन तुम्हाला समजले असेल आणि आजच पश्चाताप करा, देवाकडे वळा. आणि जर देवाची तुमची ओळख झाली नसेल तर आजच आपल्या देवाची, परमेश्वराची ओळख करून घ्या. आणि जरी देवाची ओळख झाली असेल परंतु देवापासून तुम्ही दूर असाल तर आजच देवाकडे या आणि परमेश्वर तुम्हाला माफ करण्यास तयार आहे, तुम्हाला पुन्हा नवीन जीवन देण्यास तयार आहे, पुन्हा तुम्हाला संकटातून काढण्यास तयार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाजवळ जाण्यासाठी सोनं चांदी खूप पैसे लागत नाही, परंतु देवाजवळ जाण्यासाठी एक पश्चाताप लागतं आणि एक म्हणजे एक नीतिमत्व असणार एक हृदय पाहिजे देवाला, आणि देव त्याला मदत करतो आणि सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आजचं वचन तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही नक्की प्रार्थनामध्ये राहा, वचनामध्ये राहा, वचन वाचा. आपलं बायबल जे आहे हे बायबल आपल्या हातामध्ये राहू द्या आणि कितीही काम असेल तरी देवाकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. हे वचन तुम्हाला या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुम्ही आता जाऊन प्रार्थना करा आणि पश्चाताप करा. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.